नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। त्यावरून महायुतीत शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे। त्यातच आता नाशिकमध्ये जे झालं ते झालं, पण रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शब्द फिरवला तर आम्ही गप्प बसणार नाही। वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावरती उतरू। रायगडचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर इशारा दिलाय। टोकाचा विरोध असताना देखील रायगडमध्ये आम्ही युती धर्म पाळला आणि अनिकेत तटकरेंना निवडून आणलं। त्यामुळे आता पालकमंत्री पदाचा दिलेला शब्द मित्रपक्षानं पाळावा असं आवाहन थोरवेंनी केलंय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेजी आपल्यासोबत आहेत। थोरवे साहेब, खरं तर आता निवडणुका पार पडलेल्या आहेत। या निवडणुकीत ज्या आधारावरती रायगडची जागा शिवसेनेने सोडली, म्हणजेच रायगडचं पालकमंत्रीपद, हे आता मिळण्यास कुठलाही अडसर राहिलेला नाही आहे। काय नेमकं आश्वासन दिलेलं आणि कधीपर्यंत पालकमंत्रीपद जी जागा आहे ती आपल्या पक्षातल्या भरत गोगावलेजींना दिली जाईल? आज विधान परिषदेचे निकाल लागलेले आहेत, त्यामुळे आता लवकरात लवकर शिंदेसाहेब फडणवीस साहेबांशी चर्चा करून घेतील आणि राष्ट्रवादीच्या सुमित्राताईंशी चर्चा होऊन माझ्या मते लवकरात लवकर रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांना दिलं जाईल असा आम्हाला सगळ्यांना आता आत्मविश्वास आहे। पदाबाबत आपण अजूनही तितके शोहर आहात, कारण ज्या पद्धतीने नाशिकची घटना घडलेली आहे की केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला आहे, तसाच काहीसा प्रयत्न रायगडमध्ये देखील होऊ शकतो। त्या संदर्भात काही हालचाली आपल्याकडनं होणार? नाही, नक्कीच। आता जो शब्द आम्हाला सगळ्या रायगडकरांना पालकमंत्रीपदासंदर्भात दिलेला आहे, हा गेली कित्येक वर्षाचा शिवसेनेचा संघर्ष त्या ठिकाणी आहे। परंतु जर अशा वेळी जर आमची फसवणूक झाली तर आम्ही मात्र त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आहोत। वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।